नमस्कार, मी अजय. आदिवासी विकास विभागाने 5 ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासंदर्भातील नवीन शासन निर्णयात करण्यात आलेल्या तरतुदीविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचा संताप आता रस्त्यावर उतरला. या शासन निर्णयात काही अटी व नियम विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचा आरोप करत बुधवारी 14 ऑगस्ट रोजी नाशिक येथे आदिवासी विकास भवनासमोर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. विशेष म्हणजे 5 ऑगस्टच्या निर्णयानंतर त्यात बदल करून 14 ऑगस्ट रोजी पुन्हा सुधारित स्वरूपात निर्णय जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणखी नाराजी निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. एक JR जाहीर केलो होतो आणि 3 JR मा एकदम काढू JR जाहीर केलो होतो. तिनामा जो आदिवासी विद्यार्थी से इंद्र जो अधिकार होता या कारण एक संविधान पर घात करून आदिवासी विद्यार्थी या अधिकारच्या सांडवणे प्रयत्न करत होता. तो JR मीही वाचलो. मी वारंवार व्हिडिओ पाहिला होता की तिना विविध मुद्दा आला होता या संविधानावर घात करत होता आणि त्यानंतर या बदलाव केला. फक्त 14 तारखेपासून नवीन JR जाहीर केलो. जो कार्य त्या एक आदिवासी ठगणे प्रयत्न करता यो JR जाहीर केलो होतो. पण आम्ही यू JR नी 5 तारखेन जुवे नी 14 तारखेन जुवे आम्ही यू JR डायरेक्ट रद्द करून जुवे. कारण की जो आदिवासी पर या घात करने होन रहा आज एक सेटअप बनने होन रहा आपको आज सेंट्रल किचन चालू से था एर वजह से अपना शहादा नंदुरबार जिला शहादा तालुका में आपको बांधला जाए 40 पूरे बीज बाधाइले. तो ये कार्य त्या सेंट्रल किचन से तो 3 देहन 4 देहन महिला कुकडाच्या 3 देह अगोदर मारीन 3 देह नंतरच्या कुकडा महा एक खावडा उतला. त्यानंतर आपणो आदिवासी विद्यार्थी ते कार्य त्या वीज बाधवणीच से हेच करीने आणि आपण शहादाम बी बाल्य जिवंत उदाहरण बांधलं होतं. या सेंट्रल किचन वगैरे आखा बंद होणं जो आहे आणि जो डोनेशन प्रकार से तो जो डोनेशन आज शासन को इतर के आदिवासी पर 1 रुपया नहीं लेना. आदिवासी ये गौर गरीब व्यक्ति से है इना है फ्री में इकडे एक शासन स्वतः खर्च करून हे करून आपण स्कॉलरशिप आपतले. पण एका साईड ज्या आपला आदिवासी समाज से बोडा समाज है समाज आपणो अधिकार निमुंदो ते समाज पर 1 लाख रुपये डोनेशन मागते. ये डोनेशन प्रथा ही बंद होणं जो आहे तर करता आज आदिवासी विकास भवन आज संपूर्ण आमरा नंदुरबार टीम से नाशिकन टीम से विविध महाराष्ट्र मला विविध विद्यार्थी यारी तीन अधिकार करता लवणे प्रयत्न करणे होते. या आंदोलनात नंदुरबारसह सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातून मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी नाशिकमध्ये दाखल झाले. शिक्षणासाठी आपल्या गावापासून शेकडो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी वसतिगृह ही केवळ निवासाची सुविधा नसून त्यांच्या शिक्षणाची अत्यावश्यक आधार व्यवस्था असल्याचे सांगत शासनाच्या नवीन नियमावर तीव्र आक्षेप घेतला. विद्यार्थ्यांच्या मते आदिवासी समाजातील अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत आहेत. डोंगराळ आणि दुर्गम भागातील गावामध्ये उच्च शिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे तालुका, जिल्हा आणि मोठ्या शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत वसतिगृह प्रवेशासाठी कोठर किंवा विद्यार्थ्यांना अडचणीत आणणाऱ्या अटी लागू केल्यास अनेक गरीब आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाण्याची भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. 5 ऑगस्टचा JR आणि त्यानंतरचा बदल नेमका का हा प्रश्नही या आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहिला. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की शासनाने विद्यार्थ्यांशी पुरेशी चर्चा न करता नवीन नियम लागू करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून विरोध वाढल्यानंतर 14 ऑगस्ट रोजी त्यात काही बदल करण्यात आले. मात्र सुधारित निर्णयातही विद्यार्थ्यांना मान्य नसलेले अटी कायम असल्याने आंदोलन मागे घेण्यास विद्यार्थी तयार नसल्याचे दिसून आले. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा आणणारा JR रद्द करा अशी मागणी केली. केवळ अटीमध्ये बदल करून प्रश्न सुटणार नाही तर विद्यार्थ्यांची चर्चा करून वसतिगृह प्रवेशाचे नियम निश्चित करावेत अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. पावसाळ्यात डोंगर दऱ्यामधून खराब रस्त्यावरून आणि अनेक अडचणी पार करत हे विद्यार्थी नाशिकपर्यंत पोहोचले. शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता आपल्या हक्काच्या वसतिगृहासाठी संघर्ष करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली. आंदोलनात दरम्यान विद्यार्थ्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. वसतिगृहाचा JR रद्द करा, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना न्याय द्या अशा मागण्यांनी आदिवासी विकास भवनाचा परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाचा कारभारावरही प्रश्न उपस्थित केले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून सुविधा वाढवण्याची गरज असताना उपलब्ध वसतिगृह व्यवस्थेत नवीन अटी लादून विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवणे योग्य आहे का असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.
आंदोलनकर्त्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप करत मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांची जबाबदारी स्वीकारावी अशी भूमिका आंदोलकांनी केली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात सरकारची भूमिका काय आहे? 5 ऑगस्टच्या जी.आरमध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी होत्या? त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी कोणते बदल करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना आक्षेप असलेल्या अटी कोणत्या आहेत? याबाबत शासनाकडून स्पष्ट भूमिका समोर येणे आवश्यक आहे. कारण हा प्रश्न केवळ वसतिगृहाचा नसून हजारो आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी जोडलेला आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थी शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहाच्या आधारावर येतात. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता खाजगी निवास, भोजन आणि प्रवासाचा खर्च अनेकाच्या आवकेबाहेर आहे. त्यामुळे शासकीय वसतिगृहाची सुविधा कमी झाली किंवा प्रवेशाच्या अटीमुळे विद्यार्थी पात्र ठरले नाहीत तर त्यांचा थेट परिणाम त्यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे सवाल स्पष्ट आहे. शिक्षणाची दारे अधिक खुली करण्याऐवजी ती अधिक कठीण करणारे नियम का? आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासनाने धोरण आखली पाहिजेत की त्यांच्यासमोर नवीन अडथळे उभे केले पाहिजेत, असा प्रश्न आंदोलनातून उपस्थित करण्यात आला. आता शासन या आंदोलनाची दखल घेते का? विद्यार्थ्यांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावते का? आणि 5 व 14 ऑगस्टच्या शासन निर्णयातील वादग्रस्त अटी मागे घेतल्या जातात का? याकडे हजारो विद्यार्थी आणि आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे. एकीकडे शिक्षण घ्या, पुढे या असे आवाहन केले जाते, मात्र दुसरीकडे शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वसतिगृह सुविधांबाबत विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत असेल तर हा विरोधाभास दूर करण्याची जबाबदारी शासनाची आहे. नाशिकच्या आदिवासी विकास भवनासमोर उमटलेला विद्यार्थ्यांचा आवाज आता केवळ एका दिवसाचे आंदोलन राहिलेले नाही. जी.आर रद्द करण्याची मागणी, विद्यार्थ्यांच्या हिताच्या अटी लागू करण्याची मागणी आणि आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यामुळे हा मुद्दा आता आदिवासी विद्यार्थी आणि शासन यांच्यातील मोठ्या संघर्षाचा विषय बनला. आता प्रश्न एकच, आदिवासी विद्यार्थ्यांच्या एका आक्रोशाची शासन दखल घेणार का? दखल घेणार की आंदोलन आणखी तीव्र होणार?